नमस्कार. रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लाडकी बहीण योजनेचा 61,000 महिलांचा 1500चा हप्ता रोखला. यादीत नाव तपासा. अमरावती जिल्ह्यातील सुमारे 61,000 महिलांना लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा रुपये 1500चा हप्ता मिळाला नाही. पात्रतेचे निकष पूर्ण न केल्याने अर्ज बाद झाले. एकाच कुटुंबातील जास्त लाभार्थी, उच्च उत्पन्न, वयोमर्यादा अपुरी आणि सरकारी सेवा हे मुख्य कारणे ठरली. पडताळणी अजूनही सुरू आहे. जुलै महिन्याचा लाभ न मिळाल्याने नाराजीचे वातावरण. महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. मात्र यंदा रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जुलै महिन्याचा हप्ता अमरावती जिल्ह्यातील तब्बल 61,000 लाडक्या बहिणींना मिळालाच नाही. राज्यभरातील लाखो महिलांना या योजनेतून लाभ मिळत असला तरी कठोर पात्रता निकषांचे पालन न केल्यामुळे अनेकांचा लाभ थांबवण्यात आला आहे. निकषांचे उल्लंघन आणि अर्ज बाद. अमरावतीत एकाच कुटुंबातील 2पेक्षा जास्त महिलांना लाभ मिळण्यावर बंदी आहे. जिल्ह्यात अशा 48,000 कुटुंबातील महिलांचे अर्ज पात्रतेच्या निकषात बसत नसल्याने बाद झाले. त्याशिवाय कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा अधिक असणे, लाभार्थीचे वय 21 वर्षापेक्षा कमी किंवा 65 वर्षापेक्षा जास्त असणे, तसेच सरकारी नोकरी किंवा पेन्शन घेणाऱ्या महिला योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत. पडताळणी मोहीम सुरू. सध्या अंगणवाडी सेविका गावोगावी व घराघरात जाऊन अर्जदार महिलांची पडताळणी करत आहेत. चुकीची माहिती देऊन अर्ज करणाऱ्यांचे अर्ज तातडीने बाद केले जात आहेत. ही प्रक्रिया सुरू असल्याने येत्या काही दिवसात अजूनही अनेक महिला या योजनेतून वगळल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी अपेक्षित आर्थिक भेट न मिळाल्याने अनेक महिलांच्या नाराजीला ऊत आला आहे. लाडकी बहीण योजनेची नवीन पात्रता. या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील रहिवासी महिलांना मिळतो. उमेदवाराचे वय 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असावे. वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे. लाभार्थी सरकारी सेवेत नसावा आणि पेन्शनधारक नसावा. पात्र महिलांना दरमहा 1500ची थेट बँक खात्यात रक्कम जमा केली जाते, ज्यामुळे त्यांना घरगुती आणि वैयक्तिक गरजांसाठी आर्थिक आधार मिळतो. भविष्यातील स्थिती. राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की पात्रतेच्या अटी पूर्ण करणाऱ्या महिलांनाच पुढील हप्ते मिळतील. पात्रतेसंबंधी सर्व कागदपत्रे व्यवस्थित आणि सत्यापित असणे आवश्यक आहे. चुकीची माहिती दिल्यास कायमस्वरूपी लाभ बंद केला जाऊ शकतो. त्यामुळे लाभार्थ्यांनी अधिकृत मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.